साधू वेगवेगळ्या लीला करतात, ते हट्टी असतात असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती सध्या नाशिकमध्ये येते. अयोध्याहून आलेल्या हनुमंत खालसाचे महाराज गणेशदास यांनी भर पावसातच साधुग्राममध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. एरवी फलाहार काजू बदाम खाणारे महाराज गेल्या 3 दिवसांपासून अन्न काय पण पाण्याचा घोटी घेत नाहीयेत. मार्च एप्रिल महिन्यापासून पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा महाराजांचा आरोप आहे. महाराजांना 3 प्लॉट दिलेत, मात्र ते 3ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आलेल्या साधकांना कुठे ठेवायचं, सर्व शिष्यांमध्ये समन्वय साधायचा कसा, धार्मिक कार्यक्रम एकत्र कसे करायचे असा प्रश्न त्यांनी केलाय. इतरांच्या प्लॉटवर कब्जा करण्याची तयारी महाराजांनी सुरू केली आहे. पहले तो एक ही जगह ये प्लाट चाहिए, उसके बाद में जो सरकारी सुविधाएं हैं हमारे को अनेकों कुंभों में उज्जैन है, नासिक है, इलाहाबाद है, हरिद्वार यहाँ मिलता है. उन कुंभों की तरीके से यहाँ भी मैं मार्च से 8 अप्रैल से मैं माननीय मुख्यमंत्री से संपर्क में हूँ, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है. इतरही महंत नाराजी व्यक्त करतायत. प्रशासनानं जागा तर दिली, मात्र वीज पाण्याची अद्याप सोय नाही. संध्याकाळी रस्त्यावर पथदिवे लागतात, मात्र तंबू आणि पत्र्याच्या शेडमध्ये विजेची सोय नाही. नाशिकचं प्रशासन अत्यंत ढिम्म असल्याची खंत साधू व्यक्त करतायत. हाँ, अभी प्रशासन बहुत स्लो काम कर रही है. यहाँ अभी तक सब हो जाना चाहिए, बिजली वगैरह का कुछ हो ही नहीं रहा है. और प्रदेश से यहाँ अभी स्लो काम है. साधूंची एकीकडे सुविधांसाठी आरडाओरड असताना प्रशासन मात्र सर्व सुविधा दिल्या जात असल्याचा दावा करतंय. आखाडा परिषदेचं ध्वजारोहण अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलंय, तरीही अद्याप साधुग्राम मधील कामं अपूर्ण आहेत. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.